धुळे मनपात पुन्हा महिला राज। स्थायी व महिला बालकल्याण समितीवर भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांची वर्णी। लता काकू सोनार स्थायी समिती सभापतीपदी, उज्ज्वलाताई ठाकरे व शोभा भिल यांच्यावरही जबाबदारी। धुळे महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या पदाधिकारी निवडीत पुन्हा एकदा महिला राज पाहायला मिळणार आहे। आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मनपामध्ये स्पष्ट व पूर्ण बहुमत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या महत्त्वाच्या पदांसाठी अधिकृत अर्ज दाखल करण्यात आले। या निवडीत स्थायी समिती सभापतीपदी लता काकू सोनार यांची निवड निश्चित मानली जात आहे। तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी उज्ज्वलाताई ठाकरे तर उपसभापतीपदी शोभा भिल यांची निवड करण्यात आली आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वानुमते या महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यामुळे मनपात पुन्हा एकदा महिलांचे नेतृत्व पुढे आले आहे। या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून धुळे शहरातील प्रलंबित विकास कामांना गती मिळेल, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जाईल, असा ठाम विश्वास स्थायी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। महिलांच्या नेतृत्वामुळे प्रशासनात संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेचा समतोल राखला जाईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व धुळे जिल्ह्याच्या कोर टीमच्या माध्यमातून सर्वानुमते धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी लता काकू सोनार, स्थायी समिती सभापती उज्ज्वलाताई ठाकरे, महिला बालकल्याण सभापती व शोभा संजय भिल उपसभापती, महिला बालकल्याण उपसभापती, अशी वरिष्ठांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभाई अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे, आदरणीय आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धनजी कदम मांडे साहेब, धुळे शहराच्या महापौर आमच्या भगिनी परदेशीताई, तसेच सर्वांच्या एकमताने ही निवड करण्यात आलेली आहे आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहरात कसे चांगले काम उभे राहील असा निश्चितच प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात येईल। धुळेकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो की जी राहिलेली कामे आहे ती आम्ही येत्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीत 100% पूर्ण कसे होतील याकडे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। आणि आत्ताची आमची जी सभापती, उपसभापती, स्थायी समिती सभापती यांची जी निवड झालेली आहे हे निश्चितच महापौर ताई, उपमहापौर ताई ज्या पद्धतीने चांगले कामं करत आहेत त्याच पद्धतीने आमची सर्वच टीम ही निश्चितपणे चांगलं काम करेल एवढंच आश्वस्त करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।